छत्रपति संभाजीनगर में 46वां पुष्प प्रदर्शन आयोजित किया गया है, जहां रंग बिरंगे गुलाब और विभिन्न प्रजातियों के फूल आकर्षण का केंद्र बने हुए हैं। महाराष्ट्र शासन के बांधकाम विभाग की ओर से आयोजित इस प्रदर्शनी को नागरिकों का जबरदस्त प्रतिसाद मिल रहा है। शहर के कौटुंबिक न्यायालय परिसर में लगाए गए इस पुष्प प्रदर्शन में गुलाब सहित कई किस्मों के फूलों की कलमें और सजावटी पौधे प्रदर्शित किए गए। आकर्षक और मनमोहक फूलों को देखने के लिए बड़ी संख्या में नागरिक परिवार सहित पहुंच रहे हैं। फूल प्रेमियों ने मांग की है कि ऐसे पुष्प प्रदर्शन शहर के अन्य प्रमुख चौकों में भी आयोजित किए जाए, ताकि अधिक से अधिक लोगों को जानकारी मिले और फूलों की बिक्री को भी बढ़ावा मिले। पुष्प प्रदर्शन हे दरवर्षी चांगल्या प्रकारे भरलं जातं संभाजीनगरमध्ये। ते पूर्वनीच आहे पाहण्यासाठी एकदम, आणि 2 वर्षापासून प्रतिसाद चांगला मिळतो इथे। फक्त हे जे पुष्प प्रदर्शन जे होतं शासनाचं, त्यांनी जर दर चौकात जर ठेवले तर जसं सिमला वगैरे आहेत नेचर हिरवे ग्रीन सिटी, त्या टाईपचं हे होऊ शकतं संभाजीनगरमध्ये। फक्त काय लोकांचा बाहेर जाऊन घेऊन जाणं हे नसतो, वेळ नसतो। तो जर वेळ लोकांना चौकात सोसायट्यामध्ये किंवा कॉलनीमध्ये जर दिला आपण, तर लोक घेऊन घरात लावू शकतात, गच्चीवर ठेवू शकतात। त्याच्यामुळे पुष्पप्रदर्शन चांगला प्रतिसाद भेटू शकतो आणि संभाजीनगर आपलं एक चांगलं शहर होऊ शकतो, ग्रीन सिटी। कोणत्या प्रकारचे आपण यामध्ये फुलं बघितले? दरच्या पाहिजे का? गुलाबाचे बघितले, नंतर शोभवंतीचे फुलं बघितले आपण, नंतर प्रत्येकाच्या वेगळ्या व्हरायटी ज्या आहेत, जाती आहेत, उपजाती आहेत, त्या सगळ्या आपण बघितल्या याच्यात। काय नाव? चंद्रशेखर सिद्धेश्वर चव्हाण। मला इथे बघून खूपच आनंद मिळाला। हे जे काही फुलं आहेत हे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाली मला आज। हे प्रदर्शन खूपच सुंदर आहे। इथे मी झेंडूचे फुलं बघितले, गुलाबाचे फुलं बघितले, शेवंतीचे बघितले, काही कमळाचे काही हे बघितले, वेगवेगळ्या प्रजातीची फुलं बघितले आणि मला हे बघून खूपच छान वाटलं। आणि असं प्रदर्शन दरवर्षीच सगळ्यांनीच आवर्जून आलं पाहिजे बघायला, एवढं मी सांगू इच्छिते।